ऐन कडाक्याच्या थंडीत कोल्हापूर महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। जागा वाटप, उमेदवारी अर्ज दाखल करणं, नाराजी नाट्य यामुळे राजकीय पक्षांचे नेते प्रचंड व्यस्त आहेत। तर दुसरीकडे शहरातील अनेक राजकीय पक्षांच्या कार्यालयात शांतता दिसतीये। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाने महापालिकेसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज वाटप सुरू केले, तर अन्य राजकीय पक्षांच्या कार्यालयात त्या मानाने सामसूम आहे। कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या वेगवान घडामोडी सुरू आहेत। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचंड व्यस्त आहेत। जागा वाटप, प्रत्येक पक्षाची उमेदवारी, एबी फॉर्म वाटप, उमेदवारी मिळाली नसलेल्यांची नाराजी दूर करणं, यातून नेते मंडळी अक्षरशः तारेवरची कसरत करतायत। महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं कडाक्याच्या थंडीतही कोल्हापूरची राजकीय हवा चांगलीच गरम झाली आहे। अशावेळी राजकीय पक्षांच्या कार्यालयाची बी न्यूजनं पाहणी केली। काँग्रेस कमिटी कार्यालयात सोमवारी दिवसभर सरचिटणीस संजय पवार वाईकर बसून होते, तर आजही काँग्रेस कमिटीमध्ये महापालिकेशी संबंधित फारशा हालचाली दिसल्या नाहीत। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसनं इच्छुकांना मागणी अर्ज द्यायला सुरुवात केली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या खानविलकर पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी मारुतराव खापणे काम पाहतात। सोमवारी संध्याकाळी महायुतीचं जागा वाटप झालं, त्यानंतर शिवसेनेची अंतिम यादी जाहीर झाली। सोमवारी दिवसभर शिवसेनेच्या कार्यालयात इच्छुकांची अस्वस्थ वर्दळ सुरू होती। तर आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांची टीम कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत होती। मात्र इथंही फार वर्दळ दिसली नाही। सध्या शिवसेना शिंदे गटाच्या निवडणूक विषयक हालचाली आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय या कार्यालयातून सुरू आहेत, तर शिवाजी स्टेडियम इथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं शहर कार्यालय असून इथं तर व्यवस्थापकांव्यतिरिक्त फारसं कोणी नव्हतंच। नामदार हसन मुश्रीफ जिथं असतील तेच राष्ट्रवादीचं कार्यालय अशी परिस्थिती आहे। तर नागाळा पार्कातील भाजपा कार्यालयात प्रसिद्धी प्रमुख शंतनू मोहिते यांच्यासह त्यांची व्यवस्थापकीय टीम प्रत्येक प्रभागातील प्रचाराचं नियोजन करत होते, पण इथंही कार्यकर्त्यांची फार मोठी गर्दी नव्हती। भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात जिल्हा सरचिटणीस रघुनाथ कांबळे हे आपल्या निवडक साथीदारांसोबत राजकीय चर्चा करण्यात मग्न होते। ही निवडणूक म्हणजे अमाप धनशक्ती अशाच नजरेनं डावी आघाडी जणू पाहत आहे, तर शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात नीरव शांतता दिसली। महापालिका निवडणुकीपासून हा पक्ष अलिप्त आहे। एकूणच महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार आणि त्यांचे समर्थक धावपळीत असले तरी राजकीय पक्षांची जिल्हा कार्यालयं त्या मानानं फारच निवांत आहेत।